पंतप्रधान मोदी सरकारी पैशातून प्रचार करत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। मोदींच्या दौऱ्यांचा खर्च भाजपनं करायला हवा। सरकारी पैशातून खर्च होत असेल तर हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे असं राऊतांनी म्हटलंय। तर राऊतांनी आचारसंहितेचे नियम समजून घ्यावे मग टीका करावी असं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी दिलंय। सरपंच पदाची निवडणूक सुद्धा न लढलेले राऊत आचारसंहितेवर बोलतात हा मोठा विरोध आहे अशी टीका राणेंनी केलेली आहे। नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री होते, आता नाहीत। आता फार तर ते निवडणुकीची घोषणा झाल्यावर, निवडणुकीची जेव्हा घोषणा होते राज्यात किंवा देशात, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री फार तर कार्यवाहक मुख्यमंत्री असतात। त्यांना अशा प्रकारे कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही, त्यांना सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार नाही। हा सगळ्यात मोठा करप्शन भ्रष्टाचार आहे। सरकारी यंत्रणा, सरकारी विमानं, सरकारी हेलिकॉप्टर्स घेऊन फिरतायत, घोषणा करतायत। त्यांचा एक एक दौरा हा 25-25 कोटीचा असतो। यंत्रणा आणि सगळी त्यांचे सरकारी लवाजमा पाहिला तर काय आचारसंहिता फक्त विरोधी पक्षासाठी है? जिसने एक सादी सरपंच का भी चुनाव लड़ा नहीं, वो संजय राउत जो भी इलेक्शन आचार संहिता के बारे में बात करते हैं, नियम बताते हैं, तो ये बहुत बड़ा विनोद है। हमारे देश के पंतप्रधान, उनका प्रोटोकॉल, उनकी सुरक्षता और उनके जो प्रोग्राम है वो इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट के अनुसार ही डिजाइन किए गए हैं। शायद इतनी मालूमात संजय राजाराम राउत को नहीं होगी, इसलिए उन्होंने पहले क्या आचार संहिता होता है, नियम क्या होते हैं, उसकी पहली मालूमात लेनी चाहिए, उसकी स्टडी करनी चाहिए और फिर ही इस तरीके की आलोचना करनी चाहिए।